सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। पट्टणकोडोली जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांचा जातीचा दाखला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं अवैध ठरवलाय। तरीही ते जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसह अनेक बैठकीला उपस्थित राहतात। हुपरीतील प्राथमिक आरोग्य केंद्रातील बैठकीला महेश पाटील येणार होते, पण तत्पूर्वी दलित बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारत कोणत्या अधिकारात महेश पाटील यांना बोलावलंय अशी विचारणा केली। त्यावरून काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील हे लिंडनेर या जातीच्या दाखल्यावर विजयी झाले होते। त्यांच्या जातीच्या दाखल्यावर पुरुषोत्तम भुजिंगे आणि तुषार बाणदार यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी विभागाकडे तक्रार केली होती। त्यावर महेश पाटील यांचा जातीचा दाखला समितीनं अवैध ठरवलाय। या निर्णयाविरोधात महेश पाटील यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे। दरम्यान महेश पाटील यांचं जिल्हा परिषद सदस्यपद रद्द झालेलं असताना देखील ते जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसह अनेक ठिकाणी सदस्य म्हणून उपस्थित राहत आहेत। याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत। दरम्यान पट्टणकोडोली इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात महेश पाटील हे बैठक घेण्यासाठी येणार होते। याबाबतची माहिती दलित बौद्ध समाजातील कार्यकर्त्यांना समजली। त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेऊन वैद्यकीय अधिकारी देवयानी पाटील यांना जाब विचारला। सदस्यत्व रद्द झालेलं असतानाही पाटील यांना बैठकीला का बोलावलंय असं विचारत कार्यकर्त्यांनी त्यांना धारेवर धरलं। दरम्यान दलित बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांची आक्रमकता पाहून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ती बैठक स्थगित केली। यापुढे महेश पाटील हे जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक कार्यक्रमाला आले तर दलित बौद्ध समाज गप्प बसणार नाही असा इशारा ॲडव्होकेट भीमसेन कांबळे यांनी दिलाय। यावेळी सागर कांबळे, पुरुषोत्तम भुजिंगे, दीपक कांबळे, संतोष पटवर्धन, किरण पोवार, राहुल कांबळे, प्रमोद कांबळे, सोन्या कांबळे, प्रेम हसुरे, संकेत बाळानाईक, सोजल कुरणे उपस्थित होते।